लेकिन अब साथ साथ में अब भारत का भी विरोध करने लगे हैं। इसलिए भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा उनके खिलाफ में आंदोलन पे उतरी हुई है। आम्ही आंदोलन करूया। गुन्हे दाखल घ्यायला तयार आहोत। राहुल गांधी शर्म करो, राहुल गांधी शर्म करो, राहुल गांधी शर्म करो। करायचं का? राहुल गांधी शर्म इथे राहुल गांधींविरोधात भाजप कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले। दादर इथल्या काँग्रेसच्या कार्यालयावरती भाजपाच्या वतीने मोर्चा काढला जातोय। दिल्लीमध्ये युथ काँग्रेसने शर्ट काढत AI समिटच्या वेळेला आंदोलन केलेलं होतं आणि हे आंदोलन हे कृत्य देशविरोधात आहे असा आरोप भाजपाकडून केला जातोय आणि दादरच्या कार्यालयावरती भाजपाकडून मोर्चा काढला जातोय। काँग्रेसच्या कार्यालयावरती हा मोर्चा काढला जातोय। दादर इथल्या काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। कृष्णा आवटी आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। कृष्णा, आपण बघतोय भाजप कार्यकर्ते एकीकडे दिल्लीमध्ये पण आंदोलन सुरू आहे, आता मुंबईत सुद्धा भाजप कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं चित्र आहे। नक्कीच आपण पाहू शकतो इंडिया AI इम्पॅक्ट समिती 2026चा जो आहे तो दिल्ली येथे कार्यक्रम पार पडत आहे। 21 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं। हे काँग्रेसकडून जे आहे ते काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून जे आहे ते निर्देशनावरती टीका करण्यात आली आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर मुंबईत आणि अगदी देशभरात जे आहे ते भाजप आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। अगदी या संपूर्ण दादर येथील काँग्रेसच्या टीमसाठी आंदोलन जे आहे ते सुरू झाले आहे ते आंदोलन विरोधी काँग्रेसच्या हाय अशा प्रकारचे भावना देखील या कार्यकर्त्यांनी युवा मोर्चाचे आक्रमक झालेला आहे। अगदी पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात असला तरी मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते या दादर टिळक भवन काँग्रेसच्या दादर टिळक भवन काँग्रेस जे आहे ते आक्रमक झालेले आपल्याला एकंदरीत संपूर्ण जो काँग्रेसने जो दिल्ली येथे AI समितीचा कार्यक्रम पार पडत असताना टी-शर्ट काढून जे आहे ते निर्देशन केले आणि विरोध केलेला पाहायला मिळाला। त्याच विरोधात आज भाजप युवा मोर्चा जे आहे ते मुंबईत आक्रमक झालेली आहे। ते दादर येथील भाजप काँग्रेस भाजप आक्रमक झालेली आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण पोलिसांकडून जे आहे कार्यकर्त्याला ताब्यात देण्यात येत आहे। अगदी धरणे आंदोलन जे आहे ते भाजप कार्यकर्त्यांकडून सुरुवात आणि त्यांना आता ताब्यात घेतलं जात आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौज फाटा देखील जे आहे ते या ठिकाणी तैनात करण्यात आलं होतं, परंतु भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने ते या ठिकाणी दाखल झाले आणि आंदोलन जे आहे ते करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। अगदी राहुल गांधी यांच्या आणि काँग्रेसच्या विरोधात जे आहे ते घोषणाबाजी देखील केली जात आहे। राहुल गांधी यांचा फोटो देखील जे आहे तो फाडण्यात येतो आहे। निश्चित धन्यवाद कृष्णा। सगळ्या